दिव्याजी शिंदे यांच्यासाठी. दिव्याजी आपलं बदलापूर नगरीमध्ये खूप 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 स्वागत, मनापासून स्वागत आहे. बदलापूरकर आपल्या प्रतीक्षा करत आहेत आणि खरं तर आपली वाट पाहत आहे आणि आपण या जमावाला आपल्या स्टाईलमध्ये, आपल्या सारख्या स्टाईलमध्ये काहीतरी संबोधन करायचं. धन्यवाद. तुम्ही रेडी आहात का? जय भीम बदलापूरकर. हे काहीही का म्हणजे एवढे लोक दिसतायत, हा आवाज दिल्ली हादरवणारा असायला पाहिजे. आणि तुम्ही इथले तर नाटकाला परत एकदा जय भीम. नाही, मला हा नकोय. परत एकदा स्वाभिमानाचा, मानाचा, प्रेमाचा. चल मी माफी नाही मागणार याचा. जय भीम बदलापूरचे पब्लिक. आमच्या राजांनी काय शिकवलंय? आमच्या राजांनी काय शिकवलंय? की स्वाभिमानाच्या मध्ये आला तर उभा फाडायचा. मग तो जंगलातला राजा का असेना, नाहीतर कुणाच्या बापाचा इतिहास का असेना. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं रक्त आहे. हे छत्रपती शिवाजी महाराज वाचून आलेलं रक्त आहे. हे अण्णाभाऊ साठे सुद्धा जाणतं. हे राजश्री शाहू महाराज सुद्धा जाणतं. हे महात्मा ज्योतिबा फुले सुद्धा जाणतं. 2 मिनिटं शांत थांबा, म्हणजे तुम्हाला कळेल मी काय म्हणते. आपण ते जे लोकांना स्वाभिमान शिकवतो आणि म्हणतो की तलवार से तेज हम अपनी धार रखते हैं. काय? कि तलवार से तेज हम अपनी धार रखते हैं. मेरे बाबा साहब के बच्चे हैं, क्रांति को तो हमारे खून में ही रखते हैं. ही क्रांती रक्तातून आलेली, हे लक्षात ठेवा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा वाचाल, जेव्हा लक्षात घ्याल, तेव्हा वेड लागून जाईल आणि तुम्ही त्यांच्या प्रेमात पडाल. आणि ज्या ज्या वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं तुम्ही नाव घ्याल ना, त्यावेळेस डोळ्यातून पाणीच येईल. मी नेहमी हे सांगते की मला कुणी विचारलं तर नाही की तुला जन्माला काय म्हणून यायचंय, पण मला जर कुणी विचारलं असतं तर माझं उत्तर हे असतं की मी जर जन्माला येईल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हात लावलेलं पुस्तक म्हणून येईल. मी जर जन्माला येईल तर माता रमाईंनी 9 कोटी लेकरांसाठी 4 मुलांवरती स्वतःचा पदर कफन म्हणून टाकलं, ते पदर म्हणून येईल. मी जर जन्माला येईल तर माझा बाप दीनदुबळ्यांसाठी कष्ट करून ज्या झाडाच्या सावलीत बसला, त्या झाडाची सावली म्हणून येईल. मी नीट ऐका, मी जर जन्माला येईल, मी जर जन्माला येईल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ म्हणून येईल. मी जर जन्माला येईल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ती वाघीण म्हणून येईल. आणि जर येता आले नाही तर अशा जीवनावरती 10 वेळा लाथ मारीन. मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तो वाघ म्हणून येईल आणि मी वाघ म्हणूनच जन्माला आले. आणि मला याचा प्रचंड अभिमान आहे, हे लक्षात ठेवा. मोडेल पण वाकणार नाही, माफी तर मागणारच नाही. जिथं स्वाभिमान येतो, तलवार म्हणजे शब्द आमचे. हे त्या दीनदुबळ्या, वैचारिक दीनदुबळ्या लोकांना सांगा की छत्रपती शिवरायांच्या मातीत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जातीत जन्माला आली लेकरं आहेत. एक कुणाच्या बापाला नाही घाबरत. मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लेक म्हणून समस्त महाराष्ट्राला सांगते की मी कुणाच्या बापाला ना कधी घाबरले होते ना कधी घाबरणार आहे. लक्षात ठेवा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विटंबना नेहमी करतात आणि मानसिकरित्या लाचार असे सांगतात त्यांना. त्या लोकांसाठी इतकंच सांगेल की एक खूप छान वाक्य आहे की डेड आंबेडकर इज मोर डेंजरस दॅन लाईव्ह आंबेडकर. याचा अर्थ असा होतो की ते बाबासाहेबांच्या पुतळ्यांना सुद्धा इतक्या घाबरतात की रात्रीच्या अंधारात जातात आणि त्यांची विटंबना करतात. म्हणून मी सांगते की तुम कल भी आंबेडकर से डरते थे, तुम आज भी डरते हो और तुम डरते और ये डर हमें अच्छा लगा और ये डर होना ही चाहिए. म्हणजे माणूस जरी मेला, विचार मरत नाही, स्वाभिमान मरत नाही, ती दिलेली देण मरत नाही.
माझ्या बापाने आज माझी लायकी इतकी केली की मी इथे उभी राहील. म्हणून माज करा, जितका माज करता येईल तितका माज करा, कारण हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला श्वास आहे. गावच्या बाहेर बसणारा माणूस आज एवढा मोठा कार्यक्रम करतोय. गावच्या बाहेर बसणारा हाच समाज आज सूट बूट टाय आणि कोटात बसतो. तर माज करा, बिनधास्त माज करा, पण माज करताना बाप विसरून जाऊ नका. माज करताना बाप विसरून जाऊ नका आणि 12 बापाचा अंगारा लावू नका. बाप एक होता, बाप एक आहे आणि बाप एकच राहील. आणि सगळ्यांच्या बापाचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे स्वाभिमानाने सांगायचंय. तुम्ही जे कपडे घालताय त्याच्यातून सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिसले पाहिजे. जे तुम्ही चपला घालाल, शूज घालाल, त्याच्यातून सुद्धा हा रुबाब दिसला पाहिजे. तुम्ही काही करा, कसेही पैसे कमवा, पण ज्यावेळेस घराच्या बाहेर निघणार त्यावेळेस रुबाबातच निघायचा आणि बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सांगायचं. आणि मला प्रचंड अभिमान आहे या गोष्टीचा. म्हणून मी लोकांना सांगत असते, आम्ही तो समुद्र है, हम वो समंदर है जो ऊपर से शांत पर अंदर से सैलाब है. त्या जयभीमवाल्यांशी लढताना विचार करून लढा, कारण आम्ही आलोच स्वाभिमान घेऊन, मरणार सुद्धा स्वाभिमानासाठी. आणि हा श्वास फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठीच आहे. म्हणून आपण ते म्हणतो ना की कुत्तों के तादाद से शेर मरा नहीं करते, कुत्तों के तादाद से शेर मरा नहीं करते. बाबा साहब के बच्चे हैं दादा, किसी के बाप से डरा नहीं करते. खूप लोकांना हा भ्रम आहे की तथागत गौतम बुद्ध आपले गुरु आहेत, पण तथागत गौतम बुद्धांनी सुद्धा क्रांतीची सुरुवात केली होती, हे लक्षात ठेवायचंय. शांतीत सुद्धा क्रांती करता यावी, पण जिथे अन्याय होईल तिथे तुमचा आवाज उठलाच पाहिजे. योग्य ठिकाणी, योग्य त्या रीतीने आणि योग्य त्या दरामध्ये राग आलाच पाहिजे. तर तुम्ही माणूस म्हणून जिवंत आहात हे सिद्ध होतं. नाहीतर जगतात तर बाहेर कुत्रे मांजरे सुद्धा आहेत. जगायचं तर स्वाभिमानाने जगा, नडायचं तर बघू नका कोण आहे आणि कोण नाही. मी नडताना बघत नाही समोर कोण आहे. मी कुणाशी पंगा घेताना हे नाही बघत की समोरचा कुणाचा बाप आहे आणि कुणाचा नाही. मी फक्त मागं बघते की माझा बाप कोण आहे, आणि मागं माझा बाप उभा आहे ज्याचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. मला पुढं बघायची गरज नाही, मी तर मागेच बघणार आहे. हा जनसमुदाय जो इथं जमा झालाय हे सांगते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार किती लोकांना कळतात. कुणीही येत नाही, कुठल्याही नेत्यासाठी इतकं क्राऊड येत नाही, फक्त बाबासाहेबांसाठी येत आणि येत राहील. तुम्ही राजकारण सुद्धा आमच्या बापाच्या नावावरती करताय, म्हणजे त्यांना वगळून तर तुम्ही ते सुद्धा नाही करू शकत. ते तुम्हाला मान्यच करावं लागेल. आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना स्वाभिमानाचा, प्रेमाचा, क्रांतिकारी जय भीम. एक आवाज, एक आवाज. मी अजून एक सांगते. बनतेजी, तुम्हाला वंदा मी बनतेजी. बनतेजी, बच्चे बच्चे भीम के, बनतेजी के टीम के. मी एक हे सांगितलं होतं की किसी ने हमसे कहा, सर दिस इज माई लाइन विच आई हैव रोट, कि किसी ने हमसे पूछा कि तुम तो नशे में लग रहे हो. हमने कहा अरे ये अम्बेडकरवाद का नशा है. उसने कहा क्या ही कर लोगे तुम. हमने कहा जिस दिन ये हाथ संविधान से खुलेंगे तुम्हें तुम्हारी कब्र से मिला देंगे. उसने कहा नहीं मानेंगे. उसने क्या कहा, नहीं मानेंगे. हमने भी कह दिया उनसे पूछना जिसने भीमा कोरेगांव का इतिहास पढ़ा है. इसीलिए कहते हैं 1 वर्सेस 56 आणि तुझ्यासारखे 56 बघितले. काय फरक नाही पडत. आता 56 नाही, 556 बघू, काय फरक नाही पडत. हे रक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे. आणि ज्यांना मी हे हायलाईट करते इथं, प्लीज नोटीस दिस. मी हे हायलाईट करते इथं की मी एका शो मध्ये असताना तलवारीची भाषा केली होती. अरे आमचे शब्दच एवढे प्रभावी आहेत, आम्हाला तलवार उचलायची गरजच नाही. तलवार उचलायची आम्हाला गरजच नाही, आमच्या शब्दातच एवढी ताकद आहे. म्हणून पेनाने क्रांती केली होती. शक्ती जेव्हा शांतीला नमन करते, नीट ऐका, शक्ती
जेव्हा शांतीला नमन करते तेव्हा खऱ्या सामर्थ्याची ओळख होते. चक्रवर्ती सम्राट अशोक यांनी सगळं जग जिंकलं, पण शांत तेव्हा झाले जेव्हा तथागत गौतम बुद्धांच्या मार्गाला लागले, आणि तीच खरी क्रांती. एकदा मानाचा स्वाभिमानाचा जय भीम. आणि एक आवाज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी, एक आवाज स्वाभिमानासाठी, एक आवाज तुमच्या आमच्यासाठी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. जय 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 भीम. अरे जय 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 भीम. जय भीम, जय शिवराय, जय अण्णा, जय जोहार. धन्यवाद.